महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय। सचिव गेटमधून या महिलेनं चक्क मंत्रालयामध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे या महिलेनं पास न काढता मंत्रालयात प्रवेश केल्याचं कळतंय। त्यामुळे आता मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। आपण पाहतोय फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा एका महिलेनं प्रयत्न केलाय। त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये ही मोठी चूक झाल्याचं आपण म्हणू शकतोय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय अधिकची अपडेट्स या संदर्भात? म्हणजे प्रशासनाचा मुख्य भाग आहे, त्या ठिकाणी सुरक्षा महत्त्वाची असते आणि जी महिला होती, अज्ञात महिला आहे, त्या महिलेचं नाव आतापर्यंत समजलेलं नाही। मंत्रालयामध्ये सचिवांना कार्यालयात जाण्यासाठी विशेष पास असतो आणि विशेष गेट असतं। त्या गेटद्वारे कर्मचारी आपल्या मंत्रालयात जात असतात आणि ह्या गेटच्याच माध्यमातून ही महिला बिना पास मंत्रालयात गेली आणि तिने फडणवीस यांच्या कार्यालयासमोर असलेली तिची नेमप्लेट असेल किंवा तिथं जे कुंड्या ठेवले त्याची तोडफोड करण्यात आलेली। ही महिला कोण होती, ती कशामुळे तिने तोडफोड केली, अद्यापर्यंत ही माहिती समोर आली नसली। मात्र पोलिसांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, कारण की ती फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणे हा मंत्रालयामध्ये झालेली घटना आहे। त्यामुळे या घटनेकडे मोठ्या गांभीर्याने बघणं महत्त्वाचं आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद हिरा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे या महिलेचा उद्रेक नेमका कशामुळे झाला हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। का या महिलेनं फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि का तिनं या ठिकाणी पास न घेताच गेटमधून प्रवेश केला, या सगळ्याची उत्तरं आता मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मंत्रालयाच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मंत्रालयाच्या सुरक्षेसंदर्भात हा मोठा प्रश्न निर्माण होत असताना आता यावर सगळ्या कर्मचाऱ्यांकडून काय उत्तर येतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत खरं तर मंत्रालयामध्ये अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, अनेकांनी खरं तर आंदोलनाचे प्रयत्न केलेले आहेत। मात्र या ठिकाणी अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, कारण एका अज्ञात महिलेनं मंत्रालयामध्ये घुसून चक्क उपमुख्यमंत्री यांच्या दालनाची तोडफोड करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे।